ठाणे-पालघर जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक इरनक, सुभाष हरड, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, शिवाजी शेठ अधिकारी, विलास शेठ गगे, गणेश राऊत, विवेक नार्वेकर, श्रीकांत गायकर, नंदकुमार डोहाळे, राम माळी, तुकाराम भाकरे, राम जागरे, सतीश सापळे, गजानन गोरे, शेखर अधिकारी, बाळकृष्ण भेरे यांच्यासह तालुक्यातील महत्त्वाचे शेकडो कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की महायुतीची घोषणा अद्याप कोणत्याही प्रकारची झाली नाही। लवकरच महायुतीची घोषणा केली जाईल, कोणीही संभ्रमात राहू नये। ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागलेली आहे। 27 तारखेला मतदान आहे। 9 जागा सेवा संस्थांमधल्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्या वेगवेगळ्या पक्षांच्या जागा आहेत। 5 सेवा संस्थांच्या जागांची निवडणूक आहे, त्याच्यापैकी एक शहापूरची जागा आहे आणि 7 जागा जिल्ह्याच्या आहेत। त्याच्यामध्ये एक पतपेढीची आहे, एक हाऊसिंगची आहे आणि 5 जिल्ह्यातल्या जागा आहेत, पैकी 2 महिला, एक ST, एक NT आणि एक OBC, अशा 5 जागा ह्या जिल्ह्याच्या आहेत। जो मतदार पतपेढीतला आहे त्याला 6 मतं करायची आहेत। जो मतदार तुमच्या हाऊसिंगचा आहे त्याला 6 मतदान करायचं आहे। एकूण 7 उमेदवार असले तरी मतदान करताना 6 मतं द्यावी लागतील। तुमच्या इथली जागा सेवा संस्थेची बिनविरोध न आल्यामुळे त्यांनाही 6 मतं द्यावी लागतील। उदाहरणार्थ भिवंडीत जर मतदान करायला सेवा संस्थेचा मतदार गेला तर त्याला 5च मतं द्यावी लागतील, कारण तिथली जागा बिनविरोध निवडून आलेली। अशा ह्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या महायुतीचं पॅनल बनवण्याच्या सूचना प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आमच्या बैठकाही झालेल्या आहेत। लवकरच त्याचा सगळ्याचा सारासार बाहेर येईल आणि मग महायुतीचं पॅनल म्हणून ही निवडणूक लढली जाईल आणि महायुतीच्या पॅनलमधून ही निवडणूक लढताना सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सगळे जोमाने कामाला लागतील आणि ठाणे-पालघर जिल्हा ही बँक हे निश्चितपणाने महायुतीच्या ताब्यात येण्यासाठी आपलं योगदान देतील, अशा प्रकारचा विश्वास मला आहे। ही पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत आणि त्यांनी महायुतीच्या बाबतीतल्या सगळ्या लोकांशी चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चा केल्यानंतर महायुतीचं पॅनल व्हावं अशा प्रकारची भावना त्यांची आहे आणि म्हणून त्यांनी मलाही सूचना दिल्या की आपण सगळ्या लोकांशी, सहकाऱ्यांशी चर्चा करा। आज सकाळीच माझं त्यांच्याशी बोलणं झालं, तेव्हा आपण जो विषय सांगतो तो विषय त्यांच्याशी मी चर्चा केली। आता भारतीय जनता पक्षाचं किंवा महायुतीचं कोणतंही अशा प्रकारचं पॅनल अजूनपर्यंत झालं नाही, डिक्लेअर झालं नाही। त्याच्यामुळे कोणाच्या कार्यालयातून कोणाचे फोन येतात तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। भारतीय जनता पार्टीचा मतदार असेल किंवा महायुतीचा मतदार असेल त्यांनी संभ्रमात राहू नये। ज्याला कोणाला डाऊट असेल त्यांनी शिवसेनेचा कार्यकर्ता असेल त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना विचारावं। भारतीय जनता पक्षाचा मतदार असेल तर त्यांनी प्रदेशाध्यक्ष आपल्या ठाणे जिल्ह्यातच असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधावा। भारतीय जनता पार्टी म्हणून आपण महायुतीचं पॅनल करण्याच्या प्रयत्नात आहोत। लवकरच महायुतीचं पॅनल हे आपलं अस्तित्वात येईल। ते आलं की माहिती मिळेल। जे कोणाचे फोन येतात ते फोन अधिकृत नाहीत। जे कोणी कोणाच्या पॅनलमधून उभे असतील तर त्यांनी त्यांच्या पॅनलचा प्रचार करावा। महायुतीचा किंवा भाजपाचं पॅनल आहे असं सांगून लोकांच्या मनामध्ये, मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये आणि असं कोणी फोन करत असेल तर आम्हाला प्रदेश अध्यक्षांनी जर सांगितलं की जे येणारे फोन जे आहेत त्यांना मी भाजपाचे उमेदवार म्हणून संमती दिलेली आहे तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। परंतु आज सकाळीच मला सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष म्हणून आपण महायुतीचं पॅनल करण्याच्या विचारात आहोत
महायुतीचं पॅनल अस्तित्वात आलं की लोकांना त्याची माहिती देऊ. तोपर्यंत ज्यांचे कोणाचे फोन येतात त्या फोनला भारतीय जनता पक्षाचा मतदार असेल, शिवसेनेचा मतदार असेल, त्यांनी प्रतिसाद देऊ नये अशा प्रकारच्या सूचना त्यांनी मला दिलेल्या आहेत. हे मी त्यांच्या सल्ल्याने आपल्यासमोर हा विषय मांडत आहे.